गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक महायुती म्हणून लढायची की स्वबळावर याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. मात्र कार्यकर्त्यांनी आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागावे असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्यता मंत्री नामदार नरहरी झिरवाळ यांनी केले. दिंडोरी येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी झिरवाळ साहेब बोलत होते. पुढे बोलताना झिरवाळ यांनी सांगितले की दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात रस्ते, आरोग्य, शिक्षण यांसह विविध मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असून कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात होणाऱ्या विकास कामांवर लक्ष ठेवून ते दर्जेदार कसे होतील यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले. काही उणीव भासायला लागलेली आहे. इथंच नाही, जिल्हा परिषदमध्ये आता 15 दिवसात मोठे वाद झाले. शेसचा एकही रुपया कोणाला न विचारता परस्पर त्याच्या प्रशासकीय मान्यता देऊन टाकली. कारण बापू त्याला तिथे कोणीच नाही ना मानत, सुनाट आहे. आम्ही सगळ्यांनी वेळ दिला तर अवघड आहे. तरी आम्ही म्हणून फोनवर थोडासा त्याला ब्रेक करत असतो, म्हणून थोडस ते बरं आहे. आणि त्या दृष्टीनं आपल्याला आपलं संख्याबळ वाढवण्यासाठी जी काही कोणी प्रवेश करणारी मंडळी असेल तर मला वाटतं 4-5 तारखेला तटकरे साहेब येतात. 5 तारखेला काहींच आहे, बरेच लोक मला सांगतात तेव्हा आमचा प्रवेश करून घ्या. तसे असतील तिथं करू, नसत तर एक यादी करू ज्या त्या भागातले ज्या त्याला माहित आहे. फक्त असं नको का तू येऊन आपल्याला का जडभर तू जड भरायचा भरायचा का अंग व्हायचा तू त्यावेळेला ठरवू. पण आज एकत्रच होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आता मी मागच्या हप्त्यात महिला आर्थिक विकास महामंडळाचं जे कार्यालय आहे, फक्त साधारण 200-300 लोकांचा प्रवेश होता. अक्षरशः समग्र राज्यभरात लोकांचा प्रवेश आहे. मग आपण कशाला थांबायचं? तर रस्त्यावर गर्दी होत नव्हती. एवढे लोक राज्यभरातून वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्या दादांच्या पक्षात, आपल्या पक्षात त्या ठिकाणी प्रवेश केला. तर माझी तीच आपल्याला सूचना विनंती आहे. कधी काही अशा असतील त्यांची यादी केली, इथं प्रवेश करा. जसं आपण मुंबईमध्येच चांगल्या पद्धतीचा प्रवेश सोहळा त्या ठिकाणी करू, तर तो लवकरात लवकर केला पाहिजे. जेणेकरून एखादा जण सुद्धा बसून जाऊ शकतो, पुढं मागो अपवाद म्हणून बसू शकतो, त्याला काय फरक पडतो. तर त्या दृष्टीने त्या ठिकाणी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. आणि मग कामाच्या संदर्भात तुम्ही फार काही बोलणार नाही, परंतु कामाशिवाय तुम्ही समाजाच्या समोर जाऊ शकत नाही. तर काम मला वाटते ठराविक वाचण्यासाठी कामं तुमच्या जवळ आता आहेत, भविष्यात जाऊ. जसं रिलायन्सचा उल्लेख आपण केला, आता बऱ्याच तरुणांची मागणी आहे का कंपन्या येतात, कंपन्या आपण आणतो तर तिथं आपले कामगार किंवा छोटे मोठे जे काही उद्योग असतात. मग आमच्या बबूबाईंनी सांगितलं मला काय काम पाहिजे तर ह्या बिस्लरी बाटल्यांचं काय, बिस्लरी बाटल्या फेकून दिलेल्या त्या एकत्र करून त्याचा प्रोजेक्ट त्यांना पाहिजे. म्हणजे प्रत्येकाची नजर अलग असते, त्याच्यात वावगं नाही. म्हणून साठी आपण ह्या अधिवेशनाच्या काळात सगळ्या प्रमुखांची एक बैठक मुंबईमध्ये लावतोय. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष गणपतराव पाटील, विश्वासराव देशमुख, प्रकाश शिंदे, प्रकाश वडजे, विलासकर आदींची भाषणे झाली. बैठकीला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, युवक तालुकाध्यक्ष कृष्णा मातेरे, तालुका उपाध्यक्ष विष्णू पंत संधान, माजी उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अनिकेत बोरस्ते, युवक शहराध्यक्ष प्रतीक जाधव, विक्रम मवाळ, नगरसेवक आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश सुराशे, वणी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.